महाभारतात एक असा वीर होता. त्याच्या जन्माची कहाणी कुपितांनी वेढली होती. त्याच्या शौर्याने रणांगण थरथरले आणि त्याच्या दानाने देवसुद्धा थक्क झाले. त्याचं नाव इतिहासात वाचताना प्रत्येक योद्ध्याला थांबायला लावणारं एक अद्भुत व्यक्तिमत्व. हा आहे दानवीर शूर सूर्यपुत्र कर्ण. कर्ण जन्मतःच कवच आणि कुंडल घेऊन आला होता, ज्यात देवाचं तेज होतं. पण भाग्याने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. एका क्षणी नदीच्या लाटांमध्ये वाहणारं एक बाळ आणि दुसऱ्या क्षणी जगातील सर्वात आदरणीय पण सर्वात एकाकी योद्धा. ही कथा सुरू होते हजारो वर्षापूर्वी. गंगेच्या शांत किनाऱ्यावर एक राजकुमारी. तिच्या हातातल्या भविष्याला ओळखही नव्हती. माता कुंती, जिला एका ऋषी दुर्वासांनी वरदान दिलं होतं, ज्याने तिला हवे त्या देवतेला बोलवता येईल. जिज्ञासेने तिने सूर्यदेवाला स्मरण केलं आणि तेव्हा एक दिव्य तेज तिच्यासमोर प्रकट झालं आणि त्या तेजातून जन्म झाला एका बालकाचा. त्याच्या शरीरावर जन्मतः कवच आणि कुंडल होतं.